पाटोळे त्यांचा ठराव सापडला का त्यावेळेचा 2010चा 13चा? शासनाची आबा योजना आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवशी बार्शी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी झाली. परंतु हा विषय नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता तो थेट राज्य शासनावर किंवा तालुक्याच्या राजकारणावरती आला आणि विरोधकांनी त्या ठिकाणी काही कारण नसताना त्याचा बहु करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो बार्शी तालुक्यातल्या तमाम जनतेला की आपल्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं तेजस्विनीताई कतले नगराध्यक्ष झाल्या. सगळ्यांच्या आशीर्वादानं 23 नगरसेवक निवडून दिले, बहुमत दिले. त्याबरोबर या ठिकाणी तातडीनं आबा योजना लागू व्हावी म्हणून एक 2 प्रकार आहेत. एक माननीय जिल्हाधिकारी म्हणजे 50% करायचं का 100% करायचं का शासनाकडनं मंजुरी आणायची. ह्या पद्धतीनं आपण तातडीनं तो सर्वसाधारण सभेला सगळ्या आमच्या पार्टी मिटिंगमध्ये तो निर्णय होऊन विषय आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये तो मंजुरी झाला आणि त्याला विरोधकांनी सुद्धा संमती दिली. परंतु या ठिकाणी राजकारण त्या दिवशी मी मुंबईला होतो, लाईव्हवर सगळं थोडं पाहिलं. परंतु या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मी नम्रपणे सांगू इच्छितो सगळ्या तालुकावासियांना की ज्यावेळेस यांची 10 वर्षपूर्वी सत्ता होती त्यावेळेसच नागरिकाला वेटीस धरण्याचा प्रकार यांच्या काही ठराविक बगलबच्च्यानं केला होता आणि 2% शास्ती लावावी यांची भावना होती. त्यामुळे शासनाचाही निर्णय त्या काळामध्ये झाला आणि या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा कुणाचं सरकार होतं त्यांचंच होतं. त्यामुळं त्या ठिकाणी हा दंड 2% लागू झाला. 2% दंड लागू झाल्यानंतर ह्यांनी तो ॲक्सेप्ट केला. त्याच्यानंतर आम्ही आशिफभाई तांबोळी ज्यावेळेस उभारले होते त्यावेळेस तुम्हालाही माहिती आहे की आम्ही काही शब्द दिले होते की ही 2% व्याजदंड माफ करावं अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी लगेच ठराव केला आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते. वेळोवेळी साहेबांना ह्या गोष्टी आम्ही त्यावेळेस सांगितल्या. परंतु आम्हाला काही अंशी विरोधी पक्षात 19ला पण त्या ठिकाणी बसावं लागलं. ह्याला वेळ गेला. ह्याच्यावरती परत पत्रव्यवहार बऱ्याच जणांच्या काही जे काही निवेदन आली त्या अनुषंगानं साहेबांच्या विषय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विषय हा साहेबांच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याच्यावरती समिती नेमली. समितीचा अहवाल घेतल्यानंतर आणि तो मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर यांनी लक्षवेधी केली. ह्याच्यात काही त्याला अर्थ नाही, काही नाही. म्हणजे सगळा निर्णय झाला आणि नेहमीची सवय आहे का आताची सवय नाही. त्याच्यामुळं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका. आता अशी असंख्य 17-60 उदाहरणं आहेत त्या तालुक्यातली. मी आता देत राहील तू एक 5 मिनिटात मी तुम्हाला ती उदाहरणं देतो. परंतु त्यांच्या त्या विषयाला काही अर्थ नाही. जो विषय झाला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यामध्ये सगळं अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी विषय हाताळला. समितीचा अहवाल घेतला, त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि 2% आपलं व्याजदंड माफ केलंय. आणि विशेषमध्ये आपल्या जवळपास बार्शीकरांना 16 कोटीहून अधिकचा या ठिकाणी आपल्या बार्शीकरांना शहरवासियांना फायदा होतोय. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना ही शासनाची आता मंजुरी आणायची. आता तुम्ही पत्रकार आहेत, आता ही मंजुरी जी आणायची शासनाची किती दिवसात आणणार आहे? टाइम लिमिट सांगा तुम्ही. जे आता क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात ना ह्यांनी फाईल घ्यायची त्या शासनाची मंजुरी आणायची. ह्याला किती दिवस लागणार आहेत आणि आम्ही किती दिवसात आणायची ते आम्हाला टाइम बॉन्ड द्या. म्हणजे खरं कोण खोटं कोण कळत. त्यामुळे विनाकारण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका. काही संबंध नाही तुमचा. ह्याच्यामध्ये आम्ही जाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाणार आहे. हे सगळं कलेक्टर साहेबांकडे आता प्रस्ताव दाखल होईल. त्याचबरोबर या ठिकाणी हा प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडनं शासन दरबारी त्या ठिकाणी जाणार आहे. सगळा प्रस्ताव गेल्यानंतर ताबडतोब मंजुरी आणून माझ्या माहितीप्रमाणे 1 महिना 2 महिन्याच्या आत ही मंजुरी आपण साधारण आम्हाला मार्चचं टार्गेट आहे. कारण मार्चला सगळं घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण उत्साही असतात. तर ॲडव्हान्स जर इथं घरपट्टी पाणीपट्टी जर भरली तर ही योजना लागू करायची का ह्याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन थोडं घेतोय की जेणेकरून आता एखाद्याने भरली आणि ऑर्डर आली तर त्यांचं नुकसान होणार नाही ह्याची सुद्धा दक्षता आम्ही घेतोय. त्याचं शासनाकडनं आम्ही मार्गदर्शन मागवतोय.
त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर कसं 15-20 दिवसांमध्ये महिन्याच्या आत ह्याचा निर्णय होईल, त्या दृष्टिकोनातून आम्ही बार्शीकरांना आनंदाची बातमी लवकरात लवकर या ठिकाणी देऊ. कुठलाही कुणी क्रेडिट घेण्याचा विषय नाही आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 15,255 कुटुंबाला लाभ या ठिकाणी होतोय. आणि अशा रीतीनं ही योजना सर्वसामान्य गोरगरिबांची जी भावना होती त्या भावनेची कदर करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. नगरपालिकेनं सुद्धा त्या दिवशी माननीय फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं आणि त्यावेळेसचे आदरणीय दादा यांचंही अभिनंदन केलेलं आहे. मी माझ्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर बार्शीकरांना चांगला निर्णय या ठिकाणी ऐकायला मिळेल. आता दुसरा मुद्दा बघा, या ठिकाणी सत्ता आली आणि सत्ता आल्याबरोबरच आपल्या महाराष्ट्रामध्ये माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत आपल्या बार्शीला सुद्धा या ठिकाणी 1 ते 3 लाख लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3रा क्रमांक मिळालेला आणि 4 कोटी रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. त्याची ऑर्डर आपल्याला 2 दिवसापूर्वी आली, परंतु आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं ही बातमी आम्हाला बार्शीकरांना द्यायची होती. या ठिकाणी जे काही कर्मचारी बांधवांनी किंवा सगळ्यांनी योगदान दिलं याच्यामध्ये मग स्वच्छता आहे, पाण्याचा विषय आहे, त्याचबरोबर आपल्या ज्या शंकेश्वर उद्यान असेल, राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान असेल, लक्ष्मी सोपान उद्यान असेल किंवा आपला ऑक्सिजन पार्क असेल, हे जे कामं या शहरामध्ये झालेत किंवा ह्याच्यामध्ये रस्ते, सफाई, सगळे जे विषय आहेत ह्या विषयाच्या अनुषंगानं दखल घेऊन या ठिकाणी आपल्याला बार्शी नगरपालिकेला 3 नंबरचं बक्षीस या ठिकाणी मिळालं. त्यातनं 4 कोटी आणि ह्या 4 कोटी रुपयातनंच आपण जे ओपन पीसचा आता विषय काढला की सगळ्यांना एक 20-20, 25-25 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन त्या शहराच्या वैभवामध्ये आणखीनही आपण या ठिकाणी भर पाडतोय. अशा रीतीनं या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण असेल, शहरी भाग असेल, आपल्या सगळ्या बार्शी तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादानं, ग्रामीण भागातील जनतेने आशीर्वाद दिलं, शहरातील आशीर्वाद दिले, बाजार समिती, नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद न थांबता. आता तुम्हालाही रोज आमचा त्रास होईल पत्रकारांना, रोजच दौरे आहेत बाहेर सगळ्या तालुक्यामध्ये. साठवण तलावाचे विषय आहेत, बंधाऱ्याचे विषय आहेत, उपसा सिंचन आहे, शहराची पाणी पुरवठा योजना आहे, शहरामध्ये आणखी नवीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्यात. बस स्थानकाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, त्यांना सुद्धा पुढच्या आता मी 3 दिवस नाही, पुढच्या आठवड्यात आल्यानंतर या ठिकाणी त्या सगळ्यांनाच अधिकारी वगैरे आम्ही बैठक घेतोय. 14 कोटी रुपयाचा विषय होता, आणखीनही तिथं 20-25 कोटी रुपये लागत आहेत. आता आणणार आहेत का सांगा, मग आणखीनही 20-20 कोटी रुपयाची तिथं गरज आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या बसस्थानकाचा विषय सोडून घेऊ. अशा रीतीनं आम्ही कामकाजाला एकदम जलद गतीनं सुरुवात केलेली आहे. फक्त आता विरोधकांनी कुठलंही क्रेडिट आणि आम्ही सत्तेत आहेत येऊ नको म्हणलं, कोणत्या डब्यात कुठल्या सत्तेत आहेत, कुठल्या सत्तेत आहेत मला सांगा ना. कुठली सत्ता ह्यांना कोण जवळ करणार आणि ह्यांचं काय विषय मला आणखीन पण लक्षातच येत नाही. कशाची सत्ता आहे यांची? तुम्ही मंत्रालयात तुम्हाला कोणी विचारतंय तर का? आणि विनाकारण सत्ता आहे म्हणलायचं निवडणूक. अरे थोडं तर दम काढा. आम्ही 42 वर्षातनं फक्त 4.5 वर्ष सत्तेत आलो, 37 वर्ष विरोधात काढले. थोडे 2-3 वर्ष तरी विरोधामध्ये काय काम करा, थोडं विरोधी पक्षाची भूमिका बजावा, एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं ना. असं गुरगुर किंवा काय खोड्या करायचा प्रयत्न कुणी करू नये विनाकारण. मग परत बार्शीकरांना आणखीन वाटतं की आमच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात, आम्हाला खोड्या करतात आणि कुठं काय झालं की परत आमच्या नावानं शंख फोकतात. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा, तुमचं जिथं योग्य वाटतं ना आम्हाला, आम्ही थोडं ऐकून घेऊ. त्यामुळं या ठिकाणी विनाकारण कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट, आता क्रेडिटचा विषय आला हे अभय योजनेचा. मग आता तुम्ही माझ्याबरोबर तावडीच्या तळ्याच्या आता काम चालू झाले, सगळ्या मशिनरी वगैरे 15 महिने कुठे गेलती सांगा ना, कुठं होते का? आता कशी कामं युद्ध पातळीवरती चालू झाल्यात उपसा सिंचनची. आता रोळगावचा तलाव 2 वर्ष त्याच्याकडे कोणी 1.5 वर्ष फिरकलंच नाही, बंद पडलं होतं काम सगळं. आता का चालू होणार आहे लगेच 2-3 दिवसात? चला तुम्ही लगेच, तर तुमच्या पुढच्या आठवड्यात ती काम चालू होत नाही. आता हा 4 लेनचा रस्ता, एवढे दिवस तुम्ही काय केलं? आता बघा, ही झाल्यानंतर आम्ही दिल्लीला पुढच्या 1 महिन्या-2 महिन्यामध्ये गडकरी साहेबाकडे मिटिंग लावतो, ते पण मंजूर करून आणतो. मग विनाकारण काहीच करायचं नाही आणि कुठंतरी एखादा GR निघाला किंवा बातमी ऐकण्यात आली की आम्ही केलं. आता शांत बसा. विनाकारण ती विधानसभेला काय कळत न कळत घटना घडलेली, झालं गेलं गंगेला मिळालं, आम्हाला पण ते नाही. परंतु आता तरी तुम्ही जेवढं तुमच्याकडनं होतंय तेवढं चांगलं काम करा. विनाकारण न केलेल्या कामाचं क्रेडिट तुमच्या विरोधकांनी घेऊ नये आणि
इथून पुढं बार्शी तालुक्याचा विकास थांबणार नाही. रात्रंदिवस केलं जाईल, एक दिवस सुद्धा सुट्टी असणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या शहर ग्रामीण भाग एक युद्ध पातळीवरती विकास केला जाईल. जे काही पणन खात्याकडनं जी प्रक्रिया उद्योगाचा विषय होता बाजार, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक 2 दिवस मी मुंबईला गेल्यानंतर चर्चा झालेली आहेत आणि भविष्यामध्ये त्याचे सगळं चित्र तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सुद्धा स्पष्ट होऊन या ठिकाणी कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस आणि प्रक्रिया उद्योग आणि हॉस्पिटलचा विषय, हे सगळे विषय तुम्हाला मार्गी लागलेले दिसतील. कुर्डवाडी रोड जो आहे मध्यंतरी थांबलाय, त्याचे काम आणखी शांत गतीनेच आहे. कुर्डवाडी रोड मग त्यांनी केलंय म्हणावं ना, पैसे आणून द्यावे कॉन्ट्रॅक्टरची. मग आता ती का क्रेडिट घेत नाहीत? थांबलेलं क्रेडिट का घेत नाहीत? घेतलं का त्यांनी? किती दिवस झाला थांबला होता? आता ताईला नगराध्यक्ष होऊन किती दिवस झाले सांगा? महिना झाला असेल. आता महिन्यातच किती हालचाल सगळी वाढली. सध्या त्या ह्याच्या नाही ते आपल्या घंटा गाडीच्या गाड्या बंद पडल्या होत्या. आम्ही इंडिव्हिज्युअल काही गोष्टी केल्या त्यात. आता पासिंगला सुद्धा काही अडचणी आल्या होत्या आणि काही ठिकाणी व्यक्तिगत सुद्धा लक्ष द्यावं लागतं. तुम्हाला मी आवर्जून सांगतो, तुम्ही म्हणता की तुमचा काय इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट नाही, शेवटी समाजकारण करायचं म्हणलं की तुम्हाला सगळ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. आज या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी साहेब आहेत, यांना विचारा तुम्ही. एका कॉन्ट्रॅक्टरची 15-15 महिन्याची बिलं राहिलेत का नाही साहेब? आज सफाई कर्मचारीचं त्यांची अडचण होऊन देत ना, आपण 3-4 महिन्याच्या आत बिल द्यायचा प्रयत्न करतो. आज पाणी सोडणारे ऑल ओपनर असतील, ड्रायव्हर असतील किंवा मेंटेनन्सचं दुरुस्तीचा विषय असतील, सगळीकडली तुम्ही जर बिलं तपासली ना, सगळी वॉचमॅनची सगळे 10 महिने 12 महिने फायर फायटरचे सगळे बिलं थांबलेत. हे का आले नाहीत मला सांगा बरं तुम्ही. आणि हे सगळे जे काही लोक आहेत, ह्या सगळ्यांना काम फक्त बंद करू नका म्हणलं. कारण ज्यावेळेस आमची विधानसभा गेली आणि कामं जर बंद झाली असती तर आमच्या नावानं ह्यांनी वरट केली असती. त्यामुळं आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल काही बँकेचे स्रोत उपलब्ध करून दिले कॉन्ट्रॅक्टरला. काही व्यक्तिगत सुद्धा त्यांना पेमेंट करण्याकरता किंवा पगारी करण्याकरता आम्ही 4 पैसे उपलब्ध करून दिले. म्हणून हे सगळा गाडा चाललाय. ह्यांनी काय केलं 15 महिन्यामध्ये? मग जी आता तसं तर जागेवरच थांबली असती नगरपालिका, स्वच्छता पण झाली नसती, पाणी पण सुटलं नसतं. मग हे आमच्याच नावानं ओरडले असते ना, ह्यांची विधानसभा गेल्यामुळे हे करतात असं. मग ह्यांनी कधी लक्ष दिलं काही बिलं काढण्याकरता? आता हे सगळे बिलं वगैरे सगळे दिली जातील आणि घंटा गाडीचं फक्त 5 लाख रुपये पासिंग वगैरेचं काय विषय, किती 5 लाखच लागलं तेवढ्याकरता गाड्या आपल्या आरटीओने त्या दिवशी पकडल्यानं दंड केली. आरटीओला मी बोललो त्या दिवशी, सांगितलं त्यांची तरतूद पण केली, बाहेरनं तरतूद केली. त्यांच्या बिलाला इथं पैशाची थोडी अडचण आहे, बाहेरनं काही तरतुदी केल्या आणि असं पण करावं लागतंय. नाहीतर असं उगं चालत नसतं काही, तर उगं घरी बसून कोणीतरी एक नागोबा नरसोबा सांभाळायचा आणि त्याच्या जीवावर सगळं करायचं असतं नसतंय जमत. त्यामुळे पुन्हा फुकटचं क्रेडिट घेऊ नये कोणी. अभय योजना जी आहे ना, तर एकंदरीत सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात सांगा की कधीपर्यंत भरल्यावर फायदा होणार आहे आणि किती कुटुंबात. नाही सगळंच आता ज्यांचे थकीत आहेत ना, आता ज्या दिवशी भरतील ना त्या दिवशी त्यांना माफीच ना, फक्त ऑर्डर घेऊ दे ना शासनाची. किती आता काही जण डिसेंबर मध्ये पण भरले. आता त्याच्या बाबतीत सरकारनं काही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या बाबतीमध्ये थोडं मी काही अधिकाऱ्यांबरोबर, गोविंदराज साहेब आहेत सेक्रेटरी, त्यांच्याबरोबर चर्चा करून काय आपल्याला त्यांना थोडी काही मदत करता येते का ते थोडं बघू. हा शेवटी शासन निर्णय. तर आम्हाला माहित आहे आता उदाहरणार्थ कर्जमाफीचे विषय येतात त्यावेळेस सुद्धा असाच मुद्दा होता की मग रेग्युलरच्या बाबतीमध्ये काय, असा एक तो दुहेरी मुद्दा आहे. त्याच्या बाबतीमध्ये काय शासनाची पॉलिसी ठरणार आहे त्याचं चौकशी करून मी तुम्हाला सांगतो. विठ्ठलनगरला पाणी व्यवस्था होईल का? पाण्याची आता सगळीच व्यवस्था होणार आहे. आता परवा दिवशी तुम्ही माझ्याबरोबर चला, आता जी 296 आणि आता ही 100, 396 कोटी. मला वाटत नाही की नगरपालिकेला एवढा मोठा कुठं निधी मिळालेला आहे. एकाच टायमाला एवढा निधी मिळून एवढी मोठी योजना असणं एवढं सोपं काम नाही. आता आपण रविवारी जाऊ, सगळी माहिती घेतो. पुढच्या 8-10 दिवसामध्ये ती वाढीव पैसे सगळी प्रक्रिया पूर्ण केली, तेही पैसे आणू. शेवटी हो का, कुणी जरी असले, आता तुम्ही जरी असले, तुम्ही एखादी जाहिरात दिली आमची, तुम्हाला जर आम्ही 2-3 हजार रुपये तुमचं बिल नाही दिलं तर तुम्ही दुसरी जाहिरात टाकणार आहेत का आमची? तसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल नाही निघाल्यानंतर ती येणार पण नाही ना. तीच अवस्था झाली इथं. 15 महिन्यामध्ये यांची बिलच निघाली नाहीत म्हणून सगळे काम. आता नगरोत्तांचा जो विषय आता कुर्डवाडी रोडचा, आता जवळपास पैशाची मागणी केली, आता 35 कोटीची मागणी केली, ते पण पैसे घेऊन येतो आम्ही सगळे. आता साधारण ठोक निधीमधनं आदरणीय फडणवीस साहेबांनी आपल्याला 25 कोटी रुपये दिले होते.
त्यातले 5 कोटी रुपये आपण देऊ शकलो, पण 20 कोटीची काही थोड्या टेक्निकल त्यातल्या शब्दप्रयोगामुळे राहिली. आता त्याचा सुद्धा पाठपुरावा चालू आहे. मी त्या दिवशी जाऊन आलो. त्याच्यामधनं आपल्याला काय सफाईच्या बाबतीमध्ये बिलं देता येतील, काही नगरोत्तारमध्ये काही कॉन्ट्रिब्युशनचा विषय आहे, किंवा आणखीन सगळे असे छोटे मोठे काही बिलं त्या परत भुयारी गटरीचे वगैरे असे काही ठराविक 20 कोटी रुपयाचं बिल आपल्याला जुनं देणं, नगरपालिकेकडे पैशाची अडचण होती म्हणून शासनानं ठोक निधी म्हणून एक विशेष निधी आहे, तो सुद्धा 25 कोटी रुपये आणला की आपल्या शहरावरती भुर्दंड नको. त्यातले 5 कोटी रुपये वितरित केलेत. आता 20 कोटी रुपयाला 15 महिन्यात कधी गेले का? अजितदादाकडे स्वतःला निवडणुकीला पैसे मागायला गेले आदरणीय दिवंगत दादांकडे. तिथं मात्र म्हणले की आम्हाला निवडणूक लढवायची, दादा आम्हाला काहीतरी मदत करा. अरे पण ज्यांची बिलं अडकली ती जी नगरपालिकेचं काम, तसं दादा अर्थमंत्री होते, हे कधी गेले का दादांकडे? माझेच पत्र आहेत दादांकडे, तुम्ही बघा तिथं दादांच्या ऑफिसला चला, माझे पत्रव्यवहार तिथे. ह्यांचा एक तरी पत्रव्यवहार आहे का? नगरपालिकेची देणी थांबलेली आहेत, देणी देण्याकरता जी ऑर्डर झालेली आहे त्यामध्ये जो शब्द प्रयोग आहे तेवढा दुरुस्त करायचा, असं दादांना कधी विनंती केली का? मी मध्यंतरी जी म्हणलं दादांनी जी काही कामं केली त्यामध्ये हे एक काम होतं. मी दादांना भेटलो म्हणजे 3.5 महिन्यापूर्वी, आणि परत मी गेलोच नाही तिकडे, निवडणूक होत्या म्हणून. दादांनी 2 PA त्यांचे दिले माझ्याबरोबर, आणि 1 तास PA माझ्याबरोबर होते ती सगळं दुरुस्त करण्याकरता. आणि तशीच्या तशी फाईल दादानी स्वतःकडे ठेवून घेतली. राहू दे म्हणले, तू परत आल्यानंतर राजेंद्र आपण हे काम करू. दुर्दैवानं आता दादा नाहीत, परंतु हे म्हणतात ना दादांचे माझे चांगले संबंध होते. मग इथं तुमचे चांगले संबंधाचा वापर चांगल्या ठिकाणी करायचा, केला नाही त्यांनी. शहराच्या मध्यवर्ती असणारं जे यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह आहे, तर त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. त्याची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे. अगोदर केलं होतं का नाही 2 वर्षापूर्वी? तुम्ही पाहिलं ना सगळं रंगरुमोठी. आता तेही करू, आणि एक नवीन संस्कृती सभागृह आणखीन आपल्या बार्शीकरांना उपलब्ध करून देऊ, एक 20-25 कोटीचं. त्याची पण काय काळजी करू नका. आणि मी रात्री सांगितलं, शिवसृष्टीच्या पाठीमागं ही नगरपालिकेची इमारत सुद्धा आहे आपली, ही इमारत आपण भक्तनिवासला हँडओव्हर करू. भक्तनिवास या ठिकाणी सगळी डागडू ही नाही पाडायची, नाही आपल्याला, देवस्थानच्या जवळ आहे, ह्याचं आपल्याला पाडून नुकसान करायचं नाही. ह्याला आपण काय आर्किटेक्चरकडनं, इंजिनियरकडनं ह्याचा प्लॅन बनवू, इंटरनल ह्याचं दुरुस्त्या करू, आणि हे भक्तांना राहण्याकरता हे भक्तनिवास पूर्ण इमारत करू. आणि आपल्या शिवसृष्टीच्या पाठीमागं त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचं ऑफिस, माननीय मुख्याधिकाऱ्यांचं निवासाचं क्वार्टर सगळं त्या ठिकाणी करू. आणि छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याच्या पलीकडनं आपलं एंट्री आतमध्ये येईल. काय काम असतील नगराध्यक्ष ताईंकडे जातील, नागरिक महाराजांना मानवंदना देतील, आज जातील, काम सांगतील, आणि उजवा वळसा घालून बाहेर येतील. अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय. काय पार्किंगच्या वगैरे व्यवस्था ती नंतर जशी जशी वेळ येईल, एका दिवशी सगळं नको, सगळं मटेरियल संपणं. जसं जसं एक महिन्याला, जसं महिन्याला आपल्याला पॅकेज यायचं तसं पॅकेज चांगलं चांगलं दर महिन्याला बार्शीला येईल. भाऊ, तुम्ही तरुण तडफदार आहात, उत्साहानं कामाला लागलाय, असंख्य योजना सांगताय, पण आमच्या ही वयाचा अनुभवाचा विचार करा. आणि जी कामं आपण आता प्रस्तावित केलेली आहेत त्यामध्ये अभय योजनेबद्दल सांगितलं आत्ता, आणि याच अभय योजनेविषयी माहिती जेव्हा आली होती, आम्ही हे केलं ते केलं, त्यावेळेला खुलासा व्हायला पाहिजे होता असं मला वाटतं. नाही, एक ऐकून घ्या. ताईंचं काम त्या दिवशी केलं. नगराध्यक्षांनी जी भूमिका त्या दिवशी घ्यायची ती पूर्णपणे स्पष्ट घेतली. आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये ताईंनी सगळी माहिती दिली. नगरपालिकेचे जे अधिकार आहेत किंवा जे सगळे ताईंनी त्या दिवशी 100% वापरले. तातडीनं बोर्ड काढलं, सर्व सभा घेतली, अभय योजनेचा सगळ्या ठराव मंजूर केला, आणि हा ठराव आता शासनाकडे सादर होणार. शासन दरबारी सर त्या ठिकाणी आमदार किंवा एखादा जो पार्टीतला शासकीय लेवलला जो माणूस असतो त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. हे तर तुम्हाला मान्य आहे. मग तुम्ही विनाकारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती नेमली, अहवाल घेतला, मंत्रिमंडळामध्ये विषय मंजूर झाला, आणि विषय मंजूर झाला, अभय योजना लागू केली. लागू केल्यानंतर तुम्ही लक्षवेधी टाकताय, आणि तुमच्या बगलवरची इथं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेतात. तुमचा काय संबंध आहे या ठिकाणी? मला अर्थार्थी संबंध काय? हा विषय बॉडी आल्याबरोबर ताईची ड्युटी प्रामाणिकपणानं पार पाडली. आणि विशेष म्हणजे पहिल्याच मिटिंगला वेळ लावला का? कुठले दुसरे विषय घेतले का? ताईचं काम त्या दिवशी सगळ्या नगरसेवकांनी त्यांची बॉडीने जी ड्युटी पार पाडलेली आहे. आता पुढचा विषय ते आम्ही पाठपुरावा करून त्याची महिन्यात मंजुरी आणू ना. पण विनाकारण ह्यांचं काहीच संबंध नाही.
आणि सभागृहामध्ये आरडाओरड करायला लागले. हे कुठला प्रकार आहे? तुम्ही द्या मला पुरावा आणि मग बसा चर्चेला. आणि 17 मध्ये सुद्धा आम्ही ठराव केला होता. तसं आहे का यांच्याकडे काय रेकॉर्ड? ह्यांचंच बघा ती हुडकून ठराव तुम्हाला तर पुढच्या बैठकीत मिळेल ना आम्हाला रेकॉर्ड. 10चा आणि 13-14चं रेकॉर्ड शोधा तुम्ही. आहे ना त्यांचा ठराव आहे ना. अभय योजना लागू म्हणजे हा, ती जरा शोधून द्या. तुम्हाला मी त्याचं त्यांची जी होते ना 2% व्याज लावण्यामध्ये ती इंटरेस्ट कसा होता ते तुम्हाला आम्ही पुरावा निश्चित तुम्हाला पुढील पत्रकार परिषदेमध्ये देतो. म्हणजे त्यांनाच कधी आनंद व्हायचा 2% लोकांना दंड लागला. आणि हा मुद्दा होता तुम्हालाही माहित आहे 2016ची जी निवडणूक होती त्यामध्ये गाजलेला मुद्दा आहे हा. सर तुम्ही पण ते साक्षीदार आहेत सगळेजण. ठीक आहे की तुम्हाला तुम्ही सगळे